हा आहे माझा आजचा आउटफिट. हॅलो माय टू फ्रेंड, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि आमचं आवरले. हॉटेलमधून चेकआउट करून आता निघतोयच. हॉटेलमधून 10 वाजता आम्ही चेकआउट केलं, नाश्ता केला आणि नाश्ता करून आम्ही संभाजीनगर पासून जवळच असलेला किल्ला दौलताबाद किल्ला म्हणजेच देवगिरीचा किल्ला पाहण्यासाठी निघालो. काय माहिती पण इकडनं 4 दरवाजे तिकडनं 4 दरवाजे आहे. इथून वेरूळची लेणी आणि देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबाद किल्ला हा रोड आहे. 4 किलोमीटर आहे ना इथून. ए लांबून बघा किती छान दिसतोय किल्ला पूर्ण. पार्किंग असेल इथं ना. ती बघा ना मिनार किती उंच आहे. एंट्री आहे का? हा इकडनं कॅश काउंटर. हे व्हिडिओ चालू कर. हो केला आहे. मम्मा तेव्हा घोडे ठेवलेत ना इकडे. हा इथं समोर तिकीट काउंटर आहे. प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे ना. 25 रुपये तिकीट आहे. लहान मुलांचं तिकीट नाहीये, फक्त मोठ्या माणसांचं तिकीट आहे. आणि नानी जुनी नानी आहेत तर छान, पण ही जुनीच आहेत. चला इथून वरती जायचं ना. हा दौलताबाद किल्ल्याबद्दल इथं बरीच काय माहिती दिली आहे. चला अरे ते चल. आत कुठून जायचं? इथूनच का? लिहिलंय वरती बाहेरच. नक्की काय? हा किल्ला आपल्याला राजाराम देवराय यांच्या कालावधीची आठवण करून देतो. यादव वंशातील राजपुत्र भिल्लमने हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या चौबाजूनी खूप खोल असे खंदक आहेत. हा किल्ला जमिनीपासून 220 मीटर इतका उंच आहे. हा हत्ती दरवाजा आहे. समोरच हत्तीचे शिल्प पण ठेवले. काही काळासाठी मोहम्मद तुघलकाने या किल्ल्याची राजधानी म्हणूनही नियुक्ती केली होती. हा किल्ला अजूनही आपल्याला चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतो. इथे भारत माता मंदिर, चांद मिनार, मेंढा तोप संग्रहालय, हत्ती हौद, शिल्पसंग्रह, महाकोट, हेमाडपंथी मंदिर, निजामशाही महल, आंधळी गुहा, गणेश मंदिर, दुर्गा तोप, असं विविध काय काय पाहायला मिळतं. चिनी महल. हा कोणता फोर्ट आहे रद्या? देवगिरी. आता त्याचं नाव दौलताबाद आहे. इकडे गार्डन आहे वरती का, आणि वरती फोर्ट आहे. 700 पायऱ्या आहेत वरती. काय मिनारच बोलत असतील, दुसरं काय असणार.
एवढी उंच काय असते, मिनारच असते ना. इकडं फॉरेनर भरपूर पाहायला भेटतात. खाली बघा रे, कसं लागते. खाली बघून चल कृष्णा. धन्यवाद बोलले ना. आपली भाषा शिकून घेतात, आपण त्यांची भाषा बोलतो. तोप संग्रहालय पाहून येऊ ना. इकडं गार्डन केलंय. हे सगळं तोप संग्रहालय. बाबू चल. पूर्ण राऊंड वर सगळ्या तोफी ठेवलेल्या दिसतात आपल्याला इथे. मोर येत वाटतं इथे है ना. बंद असेल वरती, पण ढगाला हारल्यासारखी वाटते. ते ढग पळतात ना तेव्हा, त्यामुळे तिची मुवमेंट वाटते तशी. चांद मिनार आहे, चांद मिनार. खाली ये. ओय मोर बघायचं का. ते बघा ते बघा ते बघा. दिसला. तोच मगच पासून आवाज देतोय. दिसला ते. चला माकड नाही, वाढणे रे ते. चला हे काय. हेमाडपंथी मंदिर म्हणजे पूर्ण दगडातलं मंदिर आहे. त्याच्यात बघ फक्त खांब 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 आहेत. बघायचं का. तुम्ही ना काही वारत द्या, मी आले 5 मिनिटात जाऊ. दरवाजा चांगला आहे बघा अजून. चला अरे ते चल. अरे
कुठे आहे ती? काय कसलं कार्टून? मोगली जंगलपूर. त्याच्यात कसं ते ती साईड पण राहते ते. हा मोगलीची उड्या मारायची. हा मोगली आणि तो भालू. हा शेर खान बल्लूच आहे ना. ही आधीपासून बापरे नदी नाही यार ते. प्लास्टिक बघा बॉटल बघा किती प्लास्टिकच्या. आणि ते पण कशा बापरे डोळे फिरतात इथं. हे ह्याच डोंगराचं पाणी साठवलेलं दिसतंय इथं. इथून जायला रस्ता आहे मला वाटतं त्याला आहे ना. नको मला नाही जायचं. कुल्हाडी दिली आणि तुझं ते चेन. एकदाच काय करायचं तिथं जा. इथून कुठं? हा बरं जायचं. आता आमचा किल्ला पाहून झालाय. परत खाली जायला निघाला. संभाजीनगर पासूनच जवळ असलेला हा किल्ला म्हणजे देवगिरीचा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. तीच आहे का ती?